नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. कशा प्रकारे पुढची वाटचाल असणार? प्रथमतः मी सर्व नागरिकांना, आपले पत्रकार बंधू, सर्व आपले नगरसेवक, आपले आमदार, लाडके आमदार साहेब राजेश मोरे साहेब, श्रीकांतजी शिंदे साहेब, एकनाथ शिंदे साहेब यांच्या प्रेरणेने आणि यांच्या मार्गदर्शनामुळे मी आजपर्यंत शासकीय कामामध्ये काम करतच होते. परंतु या कामामध्ये जी जनहिताची जी काही कामं आहेत, जो वसा आहे जनहिताचा, तो मला उत्कर्षाने ह्या शिवसेनेमध्ये जाणवलेला. म्हणून मी त्या उद्देशाने आज मी ठरवलं की ही एक सेवा, एक नुसती शिवसेना ही नुसती संघटना नाही आहे, ही जनहितापर्यंत लोकांच्या अडीअडचणींना तळागाळापर्यंत पोहोचणारी ही सेना आहे. हे नगरसेवक आहेत, हे सगळे आमचे नगरसेवक आहेत, हे सगळे आमदार साहेब आहेत, जे तळागाळापर्यंत लोकांची चौकशी करतात, विचारपूस करतात, त्यांच्या पाठीशी उभे राहतात. हे मला खूप भावलं होतं. त्या उद्देशाने मी म्हटलं नाही, आपण आज काही केलं तरी आपण शिवसेनेमध्ये नक्कीच हे कार्य आपल्या ह्या 36 वर्षाचा अनुभव नक्कीच या माणसांसाठी आपल्याला चांगला उपयोग होईल, नागरिकांना त्याचा उपयोग होईल. आज आरोग्य ही एक संपत्ती आहे, हेल्थ इज वेल्थ, हे लोकांना समजून आणि पटवून दिलं पाहिजे. कारण काही लोकांना, काही महिलांना आपल्याला आरोग्य काय, आपल्या आरोग्याची काय आपण काळजी घेतली पाहिजे ह्या गोष्टीचंही काही घरी असलेल्या महिलांना माहीत नसते. म्हणून त्यांच्या एरियामध्ये, त्यांच्या जवळपास अशा पद्धतीचं काही शिबिर राबवलं तर त्यांना जी काही मिळणारी हे आहे उपाययोजना, म्हणजे रक्त चेक करणं किंवा काय वेळेवर जे निदान लागेल, आपलं जे काही निदान मिळेल, म्हणजे ही जी आपण म्हणतो हेल्थ इज वेल्थ, याला कुठेतरी काहीतरी पुष्टी मिळेल, ज्याच्याकडून त्यांना वेळेवर उपचार मिळेल, वेळेवर त्यांना संधी मिळेल की बाबा नाही, आज आपल्याला हे झाले तर आपल्याला अशा पद्धतीने व्यायाम केला पाहिजे, या पद्धतीने आपल्याला सगळं म्हणजे डाएट केलं पाहिजे. ह्या सगळ्या प्रकारच्या सगळ्या त्यांना गोष्टी त्या जवळ आल्यामुळे, ह्या सगळ्या जवळ आल्या, कॅम्प जवळ लागल्यामुळे, डॉक्टरांची सेवा सगळी जवळ मिळाल्यामुळे त्या लोकांना ह्या गोष्टीचा खूप आनंद झालेला आहे, खूप मोठ्या प्रमाणात आनंद झालेला आहे. आणि त्यांनी मला आता असंच सांगितलेलं आहे, असंच सुचवलेलं आहे की आमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी, आमच्या नागरिकांसाठी आणि भविष्यात आता ही युवा पिढी आहे, यांनी सुद्धा फास्ट फूडचं किती सेवन करावं आणि कशा पद्धतीने करावं याचाही त्यांना हा एक प्रकारचा एक सल्ला म्हणा किंवा काही अनुभव म्हणा, एक त्यांना त्याच्यातून दिसून येत आहे. आणि ही एक मला वाटतं ही संजीवनीच आहे की जेणेकरून आपण हा वारंवार लावावा, कॅम्प लावावा, आरोग्य शिबिर घ्यावं, जेणेकरून लोकांची ही संपत्ती वाढावी. ही शिक्षा मी प्रकट करते. सगळ्यांना शुभेच्छा. पक्षाकडून तुम्हाला काही जबाबदारी मिळाली तर मी नक्कीच पार पाडेल. नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर राबवण्यात आलेले आहे. नागरिकांना त्याचा लाभ मिळतोय. काय तुमच्या मुलाचं नाव? सतीश मुंबरकर. हेमा मुंबरकर. तुम्ही त्याचा लाभ घेतलेला आहे, काय अनुभव? माझे नाव श्री विजय आनंदा भांबरे. मी बिल्डिंग नंबर 12 मध्ये राहतो. आज आमच्या भागातील समाजसेविका श्रीमती हेमा मुंबरकर आणि त्यांचे चिरंजीव डॉक्टर सतीश मुंबरकर यांच्या सहयोगाने आज मोफत शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं. आणि या शिबिरामध्ये ब्लड टेस्ट पासून तर ECG पर्यंत, डोळ्यांची तपासणी, दातांची तपासणी आणि मोफत औषधांचं वाटप करण्यात आलं. या शिबिराचा लाभ जवळपास आतापर्यंत 100च्या वर लोकांनी घेतलेला आहे. मीही त्यातला एक सहभागी आहे आणि अशा या शिबिराचा आम्ही लाभ घेतला. खूप आम्हाला आनंद वाटला. अशा प्रकारचं आयोजन नेहमी करण्यात यावं, जेणेकरून लोकांच्या आरोग्याची काळजी व्यवस्थित घेतली जाईल. धन्यवाद. सतीश मुंबरकर, महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री श्री व शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रेरणेतून व कल्याण लोकसभेचे लाडके खासदार व 2 वेळा संसदरत्न डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व आपले कल्याण ग्रामीणचे लाडके आमदार राजेशजी मोरे साहेब यांच्या सहयोगाने आज मी स्वतः डॉक्टर सतीश मुंबरकर व माझी आई सौ हेमा मुंबरकर, महिला जिल्हा संघटक, यांच्या सहाय्याने आमचे सहकारी सगळे सुहास गावडेजी आहेत, तिकडे किरणजी आहेत,
निखिलजी आहेत, बाकी जे सगळे आपले पदाधिकारी उपस्थित आहेत, या सगळ्यांच्या सहाय्याने आज आपण हा भव्य मोठा आरोग्य शिबिर असा इकडे उभारलेला आहे. या आरोग्य शिबिरात भरपूर संख्येत, मोठ्या संख्येत रिजन्सी अनंतम यांच्या रहिवाशांनी सहभागी होऊन आम्हाला सगळ्यांना अजून पुढे चांगलं काम करायचं प्रोत्साहन दिलेलं आहे व प्रेरणा दिलेली आहे. या आरोग्य शिबिरात आपण ECG, बोन, आपल्या हाडांची तज्ञता व वजन, वायटल्स व ओरल हेल्थ चेकअप व जे महिलांना जे गुप्त रोग असतात त्यांची माहिती प्रोव्हाइड करणं, महिलांना अवेअर करणं, या सगळ्या गोष्टींसाठी आपण आयोजित केलेलं आहे. आपण ह्याच्यात BMI करतोय, ECG, ब्लड शुगर, बोन डेन्सिटी, या सगळ्या गोष्टी आपण इकडे अवेलेबल करून दिलेल्या आहेत. तर या अशा शिबिराला सर्वात लोकांनी, रिजन्सी अनंतमच्या लोकांनी खूप भरभरून साथ दिलेली आहे आम्हाला. ह्याच्यासाठी आम्ही त्यांचे नेहमी कृतज्ञ आहोत. बस. आज आपले युवा सेनेचे जिल्हा समन्वयक डॉक्टर सतीश उंबारकर आणि आपल्या सर्वांचे परिचित उंबारकर मॅडम, निवृत्त KDMC सहाय्यक आयुक्त, या दोघांच्या वतीने इकडे भव्य आरोग्य शिबिर रेजन्सी अनंतम इथे ठेवण्यात आलेलं आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये महिला वर्ग आणि ज्येष्ठ इकडे सहभागी होत आहेत. BP असो, शुगर असो, डोळ्यांची तपासणी, ECG, बोन डेन्सिटी, अशा सर्व प्रकारच्या टेस्ट इकडे होत आहेत आणि याला खूप चांगला प्रतिसाद भेटत आहे. आता अशाच कार्यक्रम हे पुढेही होत राहतील आणि शिवसेनेच्या वतीने नक्कीच लोकांचं सहकार्य आणि समाधान होत राहील. धन्यवाद.